नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिलांसाठी पाडव्यानिमित्त विशेष भेट, सरकारकडून महिलांचा पाडवा होणार गोड। लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठी अपडेट, महिलांसाठी महत्त्वाची बातमी। त्याचबरोबर एप्रिलचा हप्ता खात्यामध्ये, एप्रिलचा हप्ता 2100 रुपये, सोबतच 3000 रुपये महिलांना वाटप, आणखीन 3000 रुपये खात्यामध्ये 31 मार्च अखेरपर्यंत जमा होणार। बरोबर ऐकलं तुम्ही, 31 मार्च अखेरपर्यंत 3000 पुन्हा खात्यामध्ये जमा होणार आहेत सरकारकडून। तर हे कशाचे 3000 आहेत ते अगोदर आपण पाहूया। पहा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे तर तुम्हाला मिळणारच आहेत, परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू वाटप करण्यात येत आहेत। आता 3000 रुपये कोणते आहेत ते अगोदर आपण जाणून घेऊया। तर पाहू शकता, नमो शेतकरी महासन्मान ही जी योजना आहे, राज्य सरकारची योजना आहे नमो शेतकरी योजना। ज्याप्रमाणे केंद्र शासनाच्या माध्यमातून PM किसान ही योजना शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली आहे, त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्याच्या वतीने नमो शेतकरी महासन्मान योजना लागू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत हप्ता वितरित करण्यात येतो सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये DBT अंतर्गत। तर पहा, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता जो आहे तो या ठिकाणी वितरित केला जात आहे आणि 3 हप्त्यापैकी पहिला हप्ता मार्च महिन्यात शेतकऱ्यांना वितरित केला जातो। या ठिकाणी पहा, वर्षांमध्ये जे 3 हप्ते आहेत त्यामधील जो पहिला हप्ता आहे, इथं पहा, पहिला हप्ता मार्च महिन्यात शेतकऱ्यांना वितरित केला जातो आणि या नियमानुसार 31 मार्च अखेरपर्यंत जवळपास 94 लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारने हा हप्ता देण्याची घोषणा केल्याप्रमाणे 3000 रुपयांचा हप्ता वितरित केला जाणार आहे। अत्यंत महत्त्वाची अपडेट, नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 3000चं वितरण होत आहे मार्च महिन्यामध्ये आणि 31 मार्च अखेरपर्यंत हे 3000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत। आजची सगळ्यात मोठी ही न्यूज आहे, त्यामुळे या मोठ्या न्यूजसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला कंजूसपणा अजिबात करू नका। पटापट लाईक आणि सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन योजनांची, विशेष करून शेतकरी योजनांची माहिती, त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, शासनाच्या महिलांसंदर्भातल्या ज्या विशेष योजना आहेत त्याची माहिती आपण आपल्या चॅनलवर पाहत असतो, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, चॅनल अजिबात विसरायचं नाही। आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आपण पाहूया। तर लाडकी बहीण योजनेचा निधी वितरणाचाही हप्ता, म्हणजे निधी वितरणाचा जो कार्यक्रम आहे, हप्ता वितरणाचा कार्यक्रमही करण्यात आलेला आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत। मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे कुणाकुणाला आले आहेत, कुणाकुणाला आले नाहीत, त्यांनी अकाउंट चेक करायचं आहे। ज्यांना आले नसतील त्यांनी पहा, तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देखील अवेलेबल केलेला आहे आपल्या चॅनलवर। मी व्हॉट्सअप नंबर देखील दिलेला होता, त्या व्हॉट्सअप नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर, व्हॉट्सअप केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचं जे ऑफिशियल पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती तुम्हाला तक्रार फॉर्म भरता येणार आहे। तक्रार फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्ही तक्रार करू शकता की मला फक्त मार्च महिन्याचा हप्ता आला नाही किंवा मला फक्त फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला नाही, अशा पद्धतीची तक्रार केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत ते मिळून जातील। लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते आहेत ते, आणि बऱ्याच महिलांचे जे पैसे आहेत ते आधार कार्ड DBT लिंक नसल्यामुळे रखडण्यात आले होते। तर आता आधार DBT लिंक ज्यांचं राहिलेलं आहे त्यांनी करून घ्या। मोठी अमाऊंट तुमच्या अकाउंटला जमा होईल। जुलै पासूनचे पैसे लाडकी बहीण योजनेचे वन टाईम अमाऊंट ज्या महिलांचं, म्हणजे जुलै महिन्यापासून जर तुमचं फॉर्म भरलेला असेल, आधार मंजूर म्हणजे फॉर्म मंजूर असेल, आधार लिंक नसेल, तर आत्ता आधार लिंक केलं तर तुम्हाला सर्वचे सर्व पैसे मिळून जातील। लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचाही हप्ता तुम्हाला मिळून जाईल। एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तोही महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल आधार लिंक केल्याच्या नंतर।
पहा त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची न्यूज तर पहा, या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी आहे. ज्या माझ्या लाडक्या बहिणी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी. केंद्र सरकारने आता कांद्यावरील 20% निर्यात कर जो आहे तो संपूर्णतः मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय 1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची या ठिकाणी पहा अंमलबजावणी होणार आहे. आनंदाची बातमी आहे. तर कांद्यावरील जो 20% निर्यात कर आहे तो संपूर्णपणे मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 1 एप्रिलपासून होणार आहे. लासलगाव आणि पिंपळगाव येथून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून या निर्णयामुळे नक्कीच महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची अशी बातमी आहे. कांद्यावरील 20% निर्यात कर जो आहे तो सरकारने संपूर्णतः बंद केलेला आहे, मागे घेतलेला आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी ही स्वतः माहिती ट्विट करत ही माहिती दिलेली आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आणखीन एक महत्त्वाची माहिती पहा, तर इथं पाहू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणखीन एक महत्त्वाची न्यूज म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या नागपूरमधील महिलांनी एकत्र येत नागपूर महिला सन्मान क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केलेली आहे आणि 3000 महिलांनी एकत्र येऊन 30 लाख रुपयांचा निधी जमा केलेला आहे. या महिला 30 लाख रुपयांच्या निधीतून छोटे उद्योग सुरू करणार आहेत. राज्यातील महिलांचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्तर उंचावून त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावे यासाठी महिला व बाल विकास विभाग सतत प्रयत्नशील आहे. महामंडळ या महिलांना उद्योग सुरू करण्यात मदत करणार असून यासाठी शासन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची माहिती विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी दिलेली आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो महिन्याला तुम्हाला हप्ता देण्यात येतो रुपये 1,500चे हप्ते आता 2 आले. तुम्हाला एकूण 3000 रुपये जमा झाले असतील. बऱ्याच महिलांना आले नसतील तर त्यांनी मी जे अगोदर सांगितलेले आहे ते करून घ्या, पैसे मिळून जातील. तर पहा, ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्या महिलांनी अशा पद्धतीची एक नवीन काहीतरी गोष्ट करण्याचा विचार केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. तुमच्यामध्ये देखील असा उत्साह असेल, अशी ताकद असेल, अशी समजा जिद्द असेल काहीतरी करून दाखवण्याची, तर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेचे जे पैसे येतात तुमच्या गावातील महिला म्हणा, तुमच्या मैत्रिणी म्हणा, सगळ्यांचे पैसे एकत्र करून काहीतरी छोटा मोठा उद्योग सुरू करू शकता. नागपूर शहरामध्ये 30 लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जमा करण्यात आलेला आहे. पहा, महिला बचत गटांसाठी विशेष योजना. महिला बचत गटाच्या माध्यमातून सरकारने महिलांना आर्थिक स्वातंत्र्य उपलब्ध करून देण्यासाठी, आर्थिक स्तर उंचावण्यासाठी खूप जास्त योजना किंवा जास्त संधी ज्या आहेत त्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि ज्या महिला बचत गटातील महिला आहेत त्या बचत गटाच्या माध्यमातून काही प्रोडक्ट निर्माण करतात. त्या प्रोडक्टला देखील आता उमेद मॉलच्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. तुमचा जो बचत गटाचा माल आहे तो प्रत्येक जिल्ह्यामध्ये उमेद नावाचा मॉल असणार आहे आणि त्या मॉलमध्ये तुम्हाला तो विकण्याची संधी मिळणार आहे. तर महिला बचत गट असेल तुमचा तर चांगली गोष्ट आहे आणि नसेल तर तुम्ही सुरू करू शकता. लाडकी बहीण योजनेचेच पैसे तुम्ही महिला बचत गटासाठी वापरा, तुमचा फायदाच होईल. लाडक्या बहिणींसाठी सरकार प्रयत्नशील आहे. आता 2100 रुपये देखील हप्ता होणार आहे. लवकरच हा हप्ता 2100 रुपये जमा होईल. 2100 रुपये हप्त्यासंदर्भात नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आणि एप्रिलचा हप्त्याची जी ऑफिशियल तारीख आहे ती आणखीन जाहीर झालेली नाही. ऑफिशियल तारीख जाहीर झाल्यानंतर तुम्हाला कळवण्यात येणार आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 20,000 रुपयाची भांडी वाटप सरकारकडून महिला भगिनींना करण्यात येत आहेत. कोणत्या महिलांसाठी ही भांडी आहेत, भांडी कुठं मिळणार आहेत, फॉर्म कसा भरायचा आहे, काय आहे, सविस्तर व्हिडिओ मी टाकलेला आहे चॅनलवर. आपल्या चॅनलवरती मोफत भांडी संच वाटपचा व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळेल. तो नक्की पहा. लाडकी बहीण योजनेच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.